राम राम मित्रांनो. आपल्या समाजात असे काही लोक असतात की त्यांना दुसऱ्याची सुख पाहवत नाही. त्यात आघाडीवर असते ती आपली भावकी. अशाच प्रकारे भावकीतील असलेली महिलेने नात्यांनी पुतण्या लागत असलेल्या तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि त्याच्यासोबत अनैतिक संबंधाचा खेळ करते. असा अनैतिक संबंधाचा खेळ हा रोज चालतो. एक दिवस हा असा येतो की याचा शेवट फार भयंकर होतो आणि त्याची चुलती पुतण्याला काय चिथावणी देते आणि पुतण्या होत्याचे नवथे करून बसतो. काय आहे हे प्रकरण? बघूया सविस्तर असे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया जरूर मला कळवा. आणि अजूनही आपण जर कलियुगाचा वारा ही चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. बघूया सविस्तर अशी स्टोरी. या स्टोरीसाठी आपल्याला जायचं आहे बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामधील अंतर्गत येणारं पोलीस स्टेशन म्हणजे पुनोरा आणि त्या पुनोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं गाव म्हणजे बडी बाजार. त्यालाच काही लोक डोंगाई असं गाव म्हणतात. आता ह्या गावात काय करायचं? ह्या गावात गेल्यानंतर ह्या एक कुटुंब राहायचं. आता त्या कुटुंबात काय असतं? त्या कुटुंबातला म्हणजे लाडाचा किडा म्हणजे शिवम कुमार. आता त्याच्या पहिल्या 2 बहिणीचे लग्न होईल असताना हा शेवटचा असतं. आता हा आई वडिलांसोबत राहत असतो घरात आणि वावरत असतो. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी त्याचे काका असतात. त्याच्या काकाचं पण लग्न काही वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी झालेलं असतं आणि त्यांना काही लेकरूबाळ नसतं. आणि त्याच्यानंतर त्यांची शेतीवाडी असते. ते शेतात काम करतात. आता दोघं पण सख्खे भाऊ, सख्खे शेजारी असतात. याचं घर शेजारी, त्याचं घर शेजारी आणि असं त्यांचं चालत असतं. आणि ज्या काकाची जी पत्नी, त्याची जी काकी लागते नात्यानं, ती म्हणजे गावात नंबर 1 ची खूबसूरत होती. कारण की कुठं पण तिची चर्चा राहायची. कारण की दिसायला तशी होती. तुम्हाला मी फोटो देण्याचा प्रयत्न करतोय काकीचा. आता तो काकी बघा तुम्ही, गोरी पान चिट्टी म्हणजे एकदम सडपातळ बांधा, लंब, नाकी डोळी छान, एकदम खास. पण आपल्याला काही यूट्यूबच्या गाईडलाईन असल्यामुळं आपल्याला चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर अशी पट्टी मारावी लागते. ती आपण पट्टी मारून किंवा डोळे असे कट करून फोटो देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर आपण तो शिवमचा पण फोटो देण्याचा प्रयत्न करतो. आता शिवम कुमार तो राहायचा आणि ती गावात कसं चर्चा असल्यामुळं तो पण तिच्याकडे आकर्षित व्हायचा. आता असंच करता करता त्याचे 2-4 वर्ष निघून गेले. तरी इकडं काकीला काही मूल आणि बाळ काही झालं नाही, म्हणजे तिची ओटी काही भरल्या गेली नाही. आता त्याच्यानंतर त्याच्यात काय झालं, शिवमच्या घरच्यांनी आई-वडिलांनी त्याच्या लग्नाचा विचार सुरू केला. आता त्याच्यानंतर झाल्यानंतर त्याला सोयरीकी यायच्या. सोयरीकी आल्यानंतर कोणाला पसंत यायचं घरदार, कोणाला येत नसे. अशाच सोयरीकी हुकत चालल्या आणि 1 वर्ष गेला. दुसऱ्या वर्षी सोयरी सुरू झाली. तसंच त्याला एक आलं बिहारमधलं तुळजापूर जिल्ह्यातलं एक स्थळ चालून आलं. त्यांना पण पसंत आलं. हिला पण पसंती झाली. ती विद्याकुमारी मुलगी होती. तिला पण हा मुलगा पसंत आला. याला पण म्हणजे शिवम कुमार आहे. याला पण विद्याकुमारी एवढी पसंत आली, कारण की ती पण काही त्याच्या काकीच्या पेक्षा काही कमी नव्हती. आणि त्याला पण असं वाटलं, जशी आपल्या काकाला बायको भेटली, म्हणजे आपल्या चुलती भेटली, तशीच आपल्याला पण बायको भेटली. आता बायको भेटल्यानंतर याचे काय असतं, त्याच्यानंतर ही घरी आली. यांचा सुखान संसार सुरू झाला. यांची देवपूजा झाली, सत्यनारायण वगैरे झाला. मस्त कार्यक्रम रंगत चालला. आता यांचं काय व्हायचं, कधी पाहिलं जवळ नवरा बायको गोलू गोलू बोलायचे. पण जी शेजारी राहणारी त्याची चुलती होती, तिच्या पोटात गोळा उठायचा. कारण ती पाहायची की आपली जी मोठी जाऊ आहे, हिला काय झालंय, सून पण आली, लेक पण कामाचा आहे आणि आपल्याला अजून काहीच नाही. म्हणजे आपली ओटी पण सुद्धा भरली नाही. आणि ती पाहून तिच्यावर चिडायची, रागवायची, मनातल्या मनात जळायची. आता हिनं काय केलं, हिनं त्याच्यातून एक म्हणजे काय आहे, म्हणजे लोक म्हणतात ना, स्त्रीचा कावा समजेना स्वर्गातल्या देवा, हा कार्यक्रम आहे. कारण की एखादी स्त्री जर काय करू शकते, याचा या स्टोरीत तुम्हाला प्रत्यय येईल. आता हिचं काय झालं, हे मस्त चाललं. आता 5-6 महिने त्याचे लग्नात निघून गेले. आता यांचं लग्न झालं 9 मे 2025. आता यांच्यानंतर 2-4 महिने झाले. आता यांचा रोजच कार्यक्रम दाखवायचा. त्याच्यातल्या त्याच्यात कसं निसर्गाचा नियम राहतो मित्रांनो. त्याच्यानंतर हिला काय झालं, विद्याकुमारी ही गरोदर राहिली. आता गरोदर राहिल्यानंतर काय असतं, काही डॉक्टर असतात किंवा घरातील वडीलधारी मंडळी असतात, महिला असतात. त्यांनी सांगितलं, आता नवरा बायकोचे शारीरिक संबंध तुम्ही बंद करा.
आता हे बंद झाले. नंतर ही काय करायची, शिवमकुमार विद्याकडे गेला. ते शारीरिक सुख मागितलं. ती म्हणायची, "नाही, असं नाही. बाळ आपलं खराब होईल, असं होईल." आणि म्हणून ती शांत बसायची. तरी त्यांचे ते खोड्या करणं नवरा-बायकोच्या चालूच राहायच्या. म्हणजे एकमेकाला हातात धरणं वगैरे काय म्हणून हे चालायचं. आता ही काय करायची, ती काकीच्या लक्षात आलं, की हिला दिवस राहिले. आता हिच्या पोटात गोळा उठला. कारण हिच्या मनात काय झालं, आपलं 4 वर्ष लग्न होऊनही तरी आपल्याला कुळस आपली उजवली नाही. म्हणजे आपल्याला गर्भ राहिला नाही. आपलं मूल झालं नाही. आपल्या जाऊला मुलगा झाला. तिला पण नातू होणार. म्हणजे तिच्या घरात आनंद, आपल्या घरात दुःख. आता त्याच्यानंतर हिनं काय केलं, हिनं थोडं त्याच्यावर डोळे म्हणजे भीतीनं पाल कशी चिटकते तशी ती चिटकून त्यांच्या नवरा-बायकोच्या गोष्टी ऐकायची. आता याचा काका काय करायचा, शेतावर पाणी देण्यासाठी जायचा किंवा वावरात कामाला गेला. हिचं काम तेवढंच फक्त ऐकायचं. आता याचं तिनं पाहिलं, की बाबा हे दोघं शिवमकुमार आणि विद्याकुमारी यांच्यात आता काही शारीरिक संबंध होत नाही. हिनं काय केलं, त्याच्याकडे दोरी टाकण्याचा प्रयत्न केला. आता हा पहिला तर बघायचा तिला. आता जेवण होतं जसं बघायचं बघ खूपसुरत आहे, असं आहे, तसं आहे. पण हिनं काय केलं, आता त्याच्यात त्याला घरी बोलवायची. घरी बोलावल्यानंतर त्याला काही काढून द्यायला लावायची आणि त्याच्यात नको तिथं हात लावायची. नको तिथं ती स्पर्श करायला लावायची. म्हणजे तो जर काही काढायला गेला मागून यायची. त्याच्या मागून कमरेला कंबर लावायची. त्याच्यानंतर छाती तिच्या अंगाला लावायची. असे विविध प्रकार करू लागली आणि तो कसा आकर्षित होईल. कारण तिला माहीत होतं याला आता 5-6 महिने झालेत. याला सवय लागलेली एका लेडीजची आणि आता हा ताबडतोबच म्हणजे आणि घरी त्याचं बंद पडले. म्हणजे हा येणारच आहे. म्हणजे याच्याकडून आपल्यालाही गर्भधारणा होऊ शकते कारण याच्या चुलत्यात दम नाही म्हणा. काही असेल प्रॉब्लेम काही सांगू शकत नाही आणि हा आपल्याला कूस आपली उजवून देऊ शकतो आणि विशेष करून चांगलं पण होतं. आता अशी करायची. आता तो पण काही आता दूध खोळा राहिला नव्हता. त्याला पण कळालं आणि ते एकमेकाकडे बघायला लागले. चहा घेताना नयनाची भाषा नयनाला कळाली. म्हणजे डोळे डोळ्याची भाषा कळाली आणि त्या दिवशी त्यांचा दिवसात त्या घरात रंगारंग कार्यक्रमात सुरुवात झाली. आता दोघं पण विवस्त्र झाले. कपडे बाजूला पाडले गेले. पलंगावर गेले. बेडरूममध्ये काकीच्या म्हणजे त्याची चुलती लागती. ती म्हणजे चुलती म्हणजे त्याची माय लागती. माई समान असलेल्या काकीसोबत त्याचे शारीरिक संबंध आणि ती पण काकी पण पुतण्या म्हणजे लेकापेक्षा कमी नाही. तरी पण तिथं यांचा वासनेचा खेळ सुरू झाला आहे. मित्रांनो, जिथं पण अनैतिक संबंध प्रस्थापित होतात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कुठंतरी एक भयानक असा क्राईम घडतोच किंवा काही ना काही होतंच. आता ह्या घटनेत पण तसं होणारच होतं. पण ह्या दोघांना पण ती खबर नव्हती. कारण त्यांना वाचण्याची आता हिला पण चांगलं यानं रगडून काढलं. आता याचा पण साठा चांगला 15-3 हप्त्याचा साठा होता. म्हणजे चवताळलेला होता. हा पण भुक्या शहरासारखा त्या बकरीवर चालला. त्याच्यानंतर त्यानं मस्त शिकार केली. तिची पण जमिनीची मशागत चांगली झाली. जमीन शांत झाली आणि त्याच्यानंतर तिला असं वाटायला लागलं, आता आपल्याला याच्याकडून गर्भ राहू शकतो आणि याच्यानंतर तिने सांगितलं, की "तू रोज रात्री येत जाय, कारण तुझा काका हा शेतावर रोज जातो. तू येत जा." आता हा काय करायचा, विद्याकुमारी झोपल्यानंतर हा 9 ते 10च्या टायमात जेवणं-बिवणं झाली, की हा त्याच्या काकीच्या खोलीत घुसायचा आणि एक नात्यानं पुतण्या लागतो. म्हणजे आपल्या इकडं त्याला म्हणजे स्वतःच्याच मुलासारखंच प्रेम लावलं जातं. पण इथं यांचा वासनेच्या खेळापुढं, शारीरिक संबंधाच्या खेळापुढं हे पूर्णतः विसरले. ताण-भूक विसरले आणि यांना फक्त त्याला शिवमकुमारला फक्त त्याची चुलती दिसायची आणि चुलतीला फक्त शिवमकुमार दिसायचा. म्हणजे याला काकी, पुतणी ही याचं काहीच भान राहिलं नाही. हे पूर्ण लाज, शरम, लज्जा सोडून विसरले आणि यांचा खेळ चाललाय. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, किती लपवले हे अनैतिक संबंध किती लपवण्याचा प्रयत्न केला, किती झाकण्याचा प्रयत्न केला, ते संबंध झाकत नसते. हे कधीतरी उजेडात येत असते. असाच एक दिवस उगवतो आणि एक रात्र उगवते म्हणजे रात्र मावळते. त्या रात्री हा शिवम काय करतो, 10च्या टायमाला घराच्या बाहेर निघतो आणि ती बघत असते ना, त्याची बायको असते ना, ती बघत असते, "हे कुठे गेला बुवा? हे झोपेल होतं, हे गेलो कुठं?" असं बघायची. पण तिने काही नाही आणि एक दिवस ठरवलंच तर बघायचं. आता हे दहाला निघालं. घराच्या बाहेर निघाल्यानंतर हिनं पाहिलं, झोपायचं नाटक केलं. डोळे उघडून पाहिले, हा घराच्या बाहेर गेला. त्यानं घर ओढलं आणि काकीच्या घरात घुसला. हिनं बाहेर येऊन पाहिलं. त्याच्यानंतर काकीनं घर लावलं. आज मस्तपैकी एकमेकाचे कपडे काढून कार्यक्रम त्यांचा धाकला. झाकल्यानंतर हिनं घराच्या खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला. पण तिला काही ते दिसले नाही. त्याच्यानंतर खिडकी होती. खिडकी उघडी होती. त्या खिडकीतून तिनं बघितलं, की काकी वरून आहे आणि तिचा नवरा म्हणजे पुतण्या खालून आहे. आता ही त्याची बायको पाहून राहिली.
की तिला तिच्या पायाखालची जमीन सरकती का काय असं तिला वाटू लागलं. आभाळ कोसळते काय? कारण की चुलती म्हणजे साक्षात आईची आईच असती आणि त्यांचा दोघांचा वासनेचा खेळ तिथं बघितल्यानंतर तिनं पण आवाक्यात झाली. ती शॉक बसल्यासारखा झाला. ती 2-4 मिनिटं शांत बसली आणि त्याच्यानंतर दरवाजावर गेली आणि मोठमोठ्या थापा मारायला सुरुवात केली आणि दांगडू करायला सुरुवात केली. ज्यावेळी ते दोघं घाबरले, कपडे सावरले, कपडे घातले आणि घर उघडून बघतोय. शिवमकुमार तर समोर त्याची धर्मपत्नी गर्भवती असलेली दिसली आणि ते दोघं जण भांडायला लागले. त्यावेळेस त्यांचा आवाज ऐकून स शिवमकुमारचे आई-वडील तिथं आले. त्यांनी शांत केलं. कारण की लोकं जर आले, रात्री 10-11चा टाईम आहे. कोणी आलं, कोणी काय म्हणणार आहे, म्हणजे आपल्याच घराची इज्जत जाईल म्हणून तिला घरी नेलं. घरी नेल्यानंतर त्याला शांत केलं. पण दुसऱ्या दिवशी विद्याकुमारीनं आपलं सामान बांधलं आणि आपल्या मुजाफर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी तिच्या माहेराला ती निघून गेली. त्याच्यानंतर यायला तयार नव्हती. बालवायची पण यायला तयार नव्हती आणि चुलती म्हणते, "राहिली तर राहू दे." पण कसं आहे, याला पण बायको, याला माहीत होती बायको. पण चुलती तर म्हणायची, "मी आहे ना, तू राह ना. मी तुला सर्व काही पुरवते. सर्व जाऊ दे गेली तर. फक्त काय जे लेकरू झालं ते लेकरू घेऊन येऊ. गेली चालते. पण मी तुझ्यासाठी शेवटपर्यंत राहील." पण मित्रांनो, शेवटला जोडा हा बांधलेला असतो. त्याच्यासाठी त्याने गेलं आणि आणण्याचा प्रयत्न केला. केल्यानंतर तिथून सर्व पाहुणे-रावळे जमा केली. त्याच्यानंतर त्याच्यासोबत पाठवलं. पण त्याच्यानंतर चुलतीला पण त्याची सवय लागली होती आणि चुलतीला पण त्याच्याकडून एक गर्भधारणा करून घ्यायची होती. एक गोंडस बाळाची लालसा होती आणि त्याच्यानंतर याचा सुखी संसार तिला पावत नव्हता. म्हणजे यांच्या सुखी संसारात कालवायचं होतं. म्हणजे विचार करा, एक चुलतीचा का स्वतःच्या पुतण्यासोबत, सख्या पुतण्यासोबत असं कार्यक्रम करायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय होतो? हिला त्याचं सुख पावत नाही म्हणून ही त्याच्या नादी लागते आणि त्याच्यानंतर ती त्याला बोलवते आणि हा पण तिच्यासाठी इतका काही वासना वेडा पिसा झाला होता. त्याला पण चुलतीच लागत होती. त्याला पण काहीच कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर ती याला त्याच्या बायकोविषयी चिथावणी द्यायची. असंच करता करता त्यांचे रोज संबंध ती आल्यानंतरही त्यांचे संबंध चालू झाले. पुन्हा विद्याकुमारीने त्यांना पकडले गेले आणि पुन्हा ते ज्यावेळेस भांडण त्यांच्या दोघा नवरा-बायकोत झालं, त्यावेळेस शिवमकुमार हा रागाच्या भरात होता. कारण तो त्याच्या चुलतीच्या इतक्या जाईल होता, की त्याला खरं खोटं आणि काय चाललंय हे काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त एक चुलतीच पाहिजेत होती. त्याला बायकोशी घेणं नाही, कोणाशीच घेणं-देणं नव्हतं राहील. म्हणजे इतका तो कोमात गेल्यासारखा करत होता. त्याच्यानंतर दोघा नवरा-बायकोत कडाक्याचं भांडण झालं. त्या भांडणाचा रागाचा जोरात त्यानं तिचा गळा दाबला. गळा इथपर्यंत दाबला मित्रांनो, की त्याची बायको विद्याकुमारी जागेवर गतप्राण झाली. त्यावेळी थंड पडली, हातपाय हलणं बंद केले. त्यावेळी तो भानावर आला. त्याला कळालं, की आता आपली बायको मेली. त्याच वेळेस त्यानं घरातून पळ काढला. मग घरच्यांनी, आई-वडिलांनी तिच्या आई-वडिलांना सांगितलं, की तुमची मुलगी असं-असं झाले. ते आले आणि त्यांनी पुनोरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्याच्यानंतर अवघ्या काही घंट्यात शिवमकुमार याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. मित्रांनो, ह्या ठिकाणी बघा, म्हणजे ह्या काकीचं लक्ष फक्त त्याच्यावर लागलं. म्हणजे एक नजर लागली, तर काय झालं, हसता-खेळता संसार उद्ध्वस्त करून बसलाय. फक्त काही वासनेच्या खेळासाठी, फक्त 5 मिनिटाच्या खेळासाठी. आता मित्रांनो, लक्षात ठेवा, मी नेहमी करता सांगत असतो, कोणतेही अनैतिक संबंध असो, लफडे कोणते असो, हे अनैतिकच असतात. कारण याला नैतिकतेचा आधार नसतो. त्यासाठी त्याच्यापासून दूर जितकं राहिलं जाईल, तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण की आपल्याला ह्या स्टोरीतून कोणाला नात्याला बदनाम करायचं नाही, कोणाला काही बदनाम करायचं नाही. फक्त तुम्हाला सांगतोय, हे कलियुग आहे भाऊ. त्या कलियुगात अशा काही गोष्टी ऐकायला भेटून राहिल्या, की ज्या तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कारण डोळ्यावरनं पाहिल्यानंतर विश्वास बसणार नाही, कानावर पण विश्वास बसणार नाही. अशा काही घटना आपल्या निदर्शनास यायला लागल्यात. त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहा, चांगले राहा आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल, तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी आपल्या व्हिडिओतून सांगू शकतो. आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोऱ्या जर ऐकायच्या असेल, तर आपलं कलियुगाचा वारा एक क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.